नमस्कार, आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज, सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास। बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी केली अटक। बांधकाम कामगार साहित्यात कोट्यावधीचा गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। संसार उपयोगी साहित्याचे संच विकून केला मोठा घोटाळा। या प्रकरणी फिर्याद देणाराच निघाला आरोपी। संसार उपयोगी 100 ट्रक संच विकल्याचा आरोप भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला होता। आतापर्यंत 1,79,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे। जालना बांधकाम कामगार अधिकारी असताना पोलीस जाधव यांनी संसार उपयोगी साहित्याच्या संचात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। जवळपास 100 ट्रक संच लाभार्थ्यांना वाटप न करता ते खासगी व्यक्तीला विकून मोठा घोटाळा केला होता, असा आरोपही भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला। या प्रकरणी लोणीकर यांनी संबंधित मंत्र्यांकडे तक्रारही केली होती। तर काही दिवसापूर्वी परतूर पोलिसात खुद अमोल जाधव यांनीच गैरव्यवहार झाल्याची फिर्याद परतूर पोलिसात दिली होती। त्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी मोठी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली आहे। त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान आतापर्यंत 1,79,00,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पुढील तपास सुरू आहे। लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल। सर, मला सांगा की बांधकाम कामगार साहित्यामध्ये मोठ्या घोटाळ्या प्रकरणी जे कामगार अधिकारी आहेत त्यांना तुम्ही अटक केली, काय नेमक्या स्वरूपाचा गुन्हा दाखल होता आणि काय कारवाई पोलिसांनी कुठून केली? या संबंधी पोलीस ठाणे परतूर येथे दिनांक 24/4/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला। यातील फिर्यादी सरकारी कामगार अधिकारी जालना श्री अमोल मानसिंग जाधव हे होते आणि या तपासामध्ये एकूण आतापर्यंत 7 आरोपी आणि यातील फिर्यादी सुद्धा दिनांक 8/8/2026 रोजी यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांचा PCR दिनांक 9 आजपर्यंत पाळत आहेत। आणि यामध्ये यातील आरोपितांनी जे बांधकाम मजूर असतात त्यांना मिळणारे जे साहित्य आहे ते त्यांना वाटप न करता ते एका खासगी वाहनामध्ये वाहतूक करताना मिळून आल्याने या संबंधाने हा गुन्हा दाखल झाला होता। सर, आतापर्यंत किती मुद्देमाल, किती लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे? आरोपीला अटक करण्यात आली? हे कट करून